आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक शहर पोलिसांचा अंमली पदार्थांविरोधात जनजागृतीचा अभिनव उपक्रम, रील व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव। 26 जून जागतिक अंमली पदार्थ विरोध दिनाच्या निमित्ताने नाशिक शहर पोलिसांनी आयोजित केलेल्या अँटी ड्रग अवेअरनेस रील आणि पोस्टर स्पर्धेमधील विजेत्यांचा गौरव सोहळा गुरुवार 16 जुलै रोजी पोलीस आयुक्तालयात उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक होते। कार्यक्रमाला पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, पोलीस उपायुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, LVH कॉलेजचे प्राध्यापक प्रथमेश अरुण जाधव, सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर नरेंद्र सोमनाथ पाटील, सोहम राजेंद्र शहाणे, मंगेश काकड तसेच शहरातील सर्व पोलीस ठाणे व शाखांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते। स्पर्धेचे परीक्षण डॉक्टर प्रशांत सूर्यवंशी, डॉक्टर वर्षा पाटील, प्राध्यापक प्रथमेश अरुण जाधव, निलेश संदीप बिर्ला, नरेंद्र सोमनाथ पाटील आणि सोहम राजेंद्र शहाणे यांनी केले। रील स्पर्धेत प्रथम क्रमांक ओम दत्तात्रय पाटील, द्वितीय भूषण अनिल सोनवणे तर तृतीय दिग्विजय मोहन देशमुख यांनी पटकावला। पोस्टर स्पर्धेत प्रथम शुभम सुनील बंडारे, द्वितीय गणेश मुरलीधर कांबडी तर तृतीय सुप्रिया गुसेन यांनी बाजी मारली। प्रथम 3 विजेत्यांना अनुक्रमे 21,000, 15,000 आणि 11,000 रुपयांचे रोख पारितोषिके व प्रमाणपत्र तसेच उत्कृष्ट सहभागासाठी 10 स्पर्धकांना प्रत्येकी 5,000 रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करण्यात आले। यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अंमली पदार्थांचे वाढते दुष्परिणाम रोखण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले। युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी आणि जबाबदार समाज घडवावा। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण यांनी केले।